हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एक्सेलच्या कंटेंटबद्दल पाहतोय आणि लास्ट व्हिडिओ ज्यावेळेला मी बनवला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण व्रॅप टेक्स्टबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. व्रॅप टेक्स्ट म्हणजे काय आणि ते ॲक्च्युली आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो त्याबद्दल जर आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. या अगोदरसुद्धा मी एक्सेलच्या रिलेटेड असणारे काही बेसिक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर तुम्ही अवश्य ए टू झेड एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरील अपलोड केलेले एक्सेलचे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमची बेसिक कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल आणि नवनवीन अपडेटेड व्हिडिओ मी ज्या पद्धतीने अपलोड करीन त्यावेळेला तुमची अगोदरची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल आणि नवीन ज्यावेळेला अपडेटेड व्हिडिओ तुम्ही पाहाल त्यावेळेला तुम्हाला कोणता डाऊट येणार नाही. आता आपण व्रॅप टेक्स्टबद्दल पाहणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. म्हणजे व्रॅप टेक्स्ट म्हणजे काय आणि तो आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो, त्याचं आउटपुट नक्की कसं असतं हे आपल्या लगेच लक्षात येईल. आता व्रॅप टेक्स्ट ऑप्शन कुठे आहे तर तो होम टॅबमध्ये इथेच या अलाइनमेंट ग्रुपमध्ये व्रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे. अलाइनमेंट ग्रुपमध्येच काय आहे, व्रॅप टेक्स्ट ऑप्शन. इथे हा समोर आहे व्रॅप टेक्स्ट. आता व्रॅप टेक्स्ट म्हणजे काय, व्रॅप एक्स्ट्रा लॉंग टेक्स्ट इंटू मल्टिपल लाईन्स. म्हणजे एखाद्या सेलमध्ये तुम्ही जर तुमचं पूर्ण नाव टाईप केलं तर तुम्हाला असं बऱ्याचदा दिसून येईल की ते नाव नेक्स्ट सेलमध्ये पण व्हिजिबल आहे, असं तुम्हाला टाईप झालेलं आहे असं दिसून येतं. पण ॲक्च्युली तुम्ही ते नेक्स्ट सेलमध्ये टाईप केलेलं नसतं, पण त्या सेलमध्ये तेवढी प्रॉपर स्पेस नसल्यामुळे काही नावं काही लेटर्स नेक्स्ट सेलमध्ये आपल्याला डिस्प्ले झालेले दिसतात. मग फॉर एक्झाम्पल मी ते एका सेलमध्ये काही टेक्स्ट टाईप करते, ठीक आहे. आता मी इथे टाईप केलेलं आहे गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, मी इथे डी या कॉलममध्ये इथे ही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे किंवा टेक्स्ट टाईप केलेला आहे, परंतु एव्हरीवनचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं तर ते ई या कॉलममधील सेलमध्ये आपल्याला दिसत आहे. ॲक्च्युली मी फक्त कंटेंट एकाच सेलमध्ये टाईप केलेला आहे, पण तो दिसताना काय दिसतोय तर मल्टिपल सेलमध्ये आपल्याला दिसतोय. मग अशा वेळेला काय करायचं, तुम्हाला जर ते सेम टेक्स्ट फक्त एकाच सेलमध्ये डिस्प्ले करायचं असेल, फक्त एकाच सेलमध्ये फिट करायचं असेल, फक्त एकाच सेलमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही काय करा, अगोदर नेक्स्ट सेलवरती मी क्लिक करते. इथे ऑलरेडी हा एक वेगळा ओरिएंटेशनचा ऑप्शन अप्लाय झालेला आहे, पण मी त्याला क्लिक करते. ओरिएंटेशन ऑप्शन कॅन्सल करते मी, ठीक आहे. आता हे जे नेक्स्ट सेलमध्ये आपल्याला दिसतंय तिथे मी काय करते, व्रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे. आता फर्स्ट काय करा, तुम्ही त्याच्या खालच्या सेलवरती क्लिक करा, पुन्हा जिथे तुम्ही टेक्स्ट टाईप केलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा. तिथून होम टॅबमध्ये इथे हा व्रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे, या व्रॅप टेक्स्टवरती क्लिक करा. येस, तुम्हाला लक्षात आलं का, हे गुड मॉर्निंग एव्हरीवन हे जे एकाच लाईनमध्ये नेक्स्ट सेलमध्ये गेलेलं आपल्याला दिसत होतं त्याच्याच ऐवजी ते गुड मॉर्निंग एव्हरीवन हे मल्टिपल लाईनमध्ये पण एकाच सेलमध्ये डिस्प्ले झालेलं आहे, एकाच सेलमध्ये ते ॲडजस्ट झालेलं आहे विदाउट ड्रॅगिंग एनी सेल. कोणताही त्या रोची किंवा कॉलमची मी साईज वाढवलेली नाही, परंतु तुम्ही जेव्हा व्रॅप टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला विदाउट ड्रॅगिंग ऑटोमॅटिकली ते जे टेक्स्ट आहे ते मल्टिपल लाईनमध्ये एकाच सेलमध्ये ॲडजस्ट होतं किंवा फिट होतं. याला आपण म्हणतो व्रॅप टेक्स्ट. याला काय म्हणतो आपण, व्रॅप टेक्स्ट. होप सो व्रॅप टेक्स्टबद्दल मी जे काही सांगितलं, जे काही प्रॅक्टिकल दाखवलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. येस, आता आपण बघूयात मर्ज अँड सेंटर या अलाइनमेंट ग्रुपमधीलच असणारा हा मर्ज अँड सेंटरचा ऑप्शन. बरं, मर्ज अँड सेंटर, मर्ज म्हणजे काय, मर्ज म्हणजे कन्वर्ट मल्टिपल सेल्स इंटू वन सेल. कन्वर्ट मल्टिपल सेल्स इंटू वन सेल. फॉर एक्झाम्पल इथे सेल 1, 2 आणि 3 आहेत. मला ह्या 3 सेलच्या ऐवजी फक्त एकच सेल ॲज अ हेडिंग म्हणून मला डिस्प्ले करायचे आहे. म्हणजे मला हे 3 सेल एका सेलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. आणि सेंटरमध्ये काय, सेंटर म्हणजे काय तर मर्ज केलेल्या सेलमध्ये जे कोणतं मी टेक्स्ट टाईप करेन ते टेक्स्ट ॲज अ सेंटर ऑफ द सेल डिस्प्ले झालेलं पाहिजे. सेंटर अलाइनमेंट
त्याला अप्लाय झालेली पाहिजे. याला आपण म्हणतो मर्ज अँड सेंटर. मर्ज म्हणजे काय? मल्टिपल सेल्स जे असतात ते एकाच सेलमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे मर्ज सेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवते. मी ॲट अ टाइम हे 3 सेल सिलेक्ट करते. सेल नंबर 1, सेल नंबर 2 अँड सेल नंबर 3. या टेबलवरील असणारे 3 सेल्स मी सिलेक्ट केलेले आहेत. आता सिलेक्शन करतानाच तुमच्या लक्षात येईल की हे सेपरेट सेल आहेत, कंबाईन नाही आहे. सो मी हे 3ही सेल सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्यानंतर मी मर्ज आणि सेंटरमध्ये येऊन मर्ज अँड सेंटर हा फर्स्ट जो ऑप्शन आहे तो मी ऑप्शन काय करते? सिलेक्ट करते. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी पुन्हा एकदा सिलेक्ट करते कोणताही एक सेल येतील इथे. आता हा पूर्ण एक सेल डिस्प्ले झालेला आहे. म्हणजे अगोदर ज्यावेळेला मी ते क्लिक करत होते त्यावेळेला काय होत होतं? सिंगल सेल सिलेक्ट होत होते. पण या 3 सेलला मी एकाच सेलमध्ये कन्वर्ट केल्यामुळे हा एकच सेल मर्ज झालेला आहे. म्हणजे मल्टिपल सेल्स हे एका सेलमध्ये मर्ज झालेले आहेत. याला म्हणतो आपण मर्ज. आता सेंटर म्हणजे काय? आता इथे मी टाईप करते रिझल्ट. हे रिझल्ट मी टाईप केलं आणि ते कुठे दिसते? सेंटर ऑफ द सेल. याला मी अलाइनमेंट दिलेली नाही आहे. पण मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन मी या सेलला अप्लाय केल्यामुळे इथे जे काही टेक्स्ट मी या सेलमध्ये टाईप करेन ते ॲज अ सेंटर ऑफ द सेल आपल्याला डिस्प्ले होईल. कळालं? मर्ज अँड सेंटर. मी पुन्हा एकदा दाखवते मर्ज अँड सेंटर म्हणजे काय. आता इकडे बघा 1, 2 अँड 3 हे 3 सेल आहेत. आता हे 3 सेल मी सिलेक्ट करते. येस, हे 3 सेल मी सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर इथे या होम टॅबमध्ये इथे अलाइनमेंट ग्रुपमध्ये हा आहे मर्ज अँड सेंटर ऑप्शन. आता या मर्ज अँड सेंटर ऑप्शनवरती मी क्लिक करते. इथूनही डिरेक्टली याला मर्ज अँड सेंटर अप्लाय होईल. मी बॉर्डर पण सेट करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. येस, हा 3 सेल्स इंटू 1 सेल कन्वर्ट झालेला आहे. कन्वर्ट मल्टिपल सेल्स इंटू 1 सेल मीन्स मर्ज. कन्वर्ट multiple cells into one cell, that is called merge. And center means what? Whichever text you are typing in that merge cell, that will get display as a center of the cell. That is called merge and center. कळालं? याला आपण म्हणतो merge and center. सो अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलं? wrap text आणि merge and center. सो हे सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की wrap text आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो आणि मर्ज अँड सेंटर. ॲक्च्युली मर्ज अँड सेंटरचा उपयोग तुम्ही ज्यावेळेला एखादा स्टुडंटचा टेबल क्रिएट कराल किंवा डेटा एंट्री करत असाल त्यावेळेला ॲज अ हेडिंग म्हणून तुम्हाला जर काही एक स्पेसिफिक नाव द्यायचं असेल पूर्ण होल टेबलसाठी तर मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही ज्यावेळेला एखाद्या सेलला मर्ज अँड सेंटर इफेक्ट अप्लाय कराल त्यावेळेला त्या पूर्ण टेबलला एकच हेडिंग जसं की इथं डिस्प्ले झालेलं आहे एकच हेडिंग आपल्याला डिस्प्ले करता येतं. हे मर्ज आणि सेंटर याच्या थ्रू आपण करू शकतो. आणि wrap text म्हणजे काय तर मल्टिपल जर टेक्स्ट लॉंग टेक्स्ट असेल तर ते फक्त एकाच सेलमध्ये आपण कशा पद्धतीने फिट करू शकतो ॲडजस्ट करू शकतो त्याला आपण wrap text म्हणतो. किंवा ते जे लॉंग टेक्स्ट आहे जे नेक्स्ट सेलमध्ये पण आपल्याला शिफ्ट झालेलं दिसतं ते लॉंग टेक्स्ट फक्त एकाच सेलमध्ये मल्टिपल लाईनमध्ये आपल्याला डिस्प्ले झालेलं दिसेल. याला आपण म्हणतो wrap text. आणि मर्ज सेंटर म्हणजे कन्वर्ट मल्टिपल सेल्स इंटू 1 सेल आणि विचेवर टेक्स्ट यू आर टायपिंग दॅट विल गेट डिस्प्ले ॲज अ सेंटर ऑफ द सेल. सो हे सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा तुम्हाला आउटपुट नक्कीच मिळेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे एक्सेलबद्दल असणारी बेसिक कन्सेप्ट त्याही लोकांची अगदी क्लिअर होईल. अगदी ऑफिशियल यूज असू द्यात किंवा एखाद्या मेडिकलमध्ये तुम्ही डाटा एंट्रीचं काम करत असाल किंवा एखाद्या ऑफिस स्टाफमध्ये तुम्ही डाटा एंट्रीचं काम करत असाल तर एक्सेलच्या रिलेटेड अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला कळाल्या तर आपलं काम अगदी इझी आणि पटकन होऊन जातं. अगदी कमी वेळात आपण ते काम कंप्लीट करू शकतो. सो हा व्हिडिओ तुम्ही अवश्य इतरांनाही शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.